घना आज आपण अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह संपूर्ण कवितेचा सोप्या भाषेत भावार्थ आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण रे थांब जरा आषाढ घना ही कविता अभ्यासूया. या कवितेचे कवी आहेत बा भ बोरकर. त्यांचा कालखंड 30 नोव्हेंबर 1910 ते 8 जुलै 1984 असा आहे. श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक व कथाकार म्हणून बा भ बोरकर यांना मराठी साहित्य विश्वात ओळखले जाते. पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित करण्यात आलं आहे. आणि बा भ बोरकर यांचा गौरव जो आहे तर तो भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन केलेला आहे. कवितेचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावरती आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत आणि म्हणूनच एक निसर्ग कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं. बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहेत. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा खरं तर विशेष आहे. 1960 साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित आहे. आणि बोरकरांची कविता हा जो काही त्यांचा कविता संग्रह आहे, या कविता संग्रहामध्ये 1960 पर्यंतच्या त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. त्यांची गीतार, चैत्रपुनव, चांदनवेल, कांचन संध्या, अनुरागिनी, चिन्मयी हे काव्यसंग्रह, तर कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्यांचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे त्यांचे लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. तसेच मावळता चंद्र, अंधारातली वाट, भाविन, प्रियदर्शनी, समुद्रकाठची रात्र इत्यादी ललित साहित्याची पुस्तकंही त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सासाय या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. असे बा भ बोरकर हे मराठीतील एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत, कवी आहेत. आता आपल्याला रे थांब जरा आषाढ घना या कवितेची मध्यवर्ती कल्पना अभ्यासायची आहे. निसर्ग सौंदर्याने ओथंबलेल्या रे थांब जरा आषाढ घना या कवितेत काव्यही तितकेच ओतप्रोत भरलेलं आहे. आणि रे थांब जरा आषाढ घना या कवितेमध्ये खरं तर निसर्ग सौंदर्याचं अप्रतिम वर्णन कवी बा भ बोरकर यांनी केलेलं आहे. आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेला आहे. आणि आषाढामधला जो पाऊस आहे, खरं तर आषाढ हे एका मराठी महिन्याचं नाव आहे. आणि या महिन्यामध्ये खरं तर पावसाला सुरुवात झालेली असते. आणि या पावसानं या निसर्गाला चहूबाजूनं अगदी हिरवाई बहाल केलेली आहे. आणि या हिरवाईनं हा निसर्ग जो आहे तर तो नटलेला आहे. नाना छटा या हिरव्या रंगाच्या निसर्गामध्ये पाहायला मिळत आहेत. हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर आषाढ मेघाने क्षणभर थांबावे. आणि कवींनी इथं व्यक्त केलेली जी कल्पना आहे ती अप्रतिम आहे की आषाढामुळेच खरं तर हे निसर्ग सौंदर्य बघायला मिळत आहे. आणि हेच निसर्ग सौंदर्य, या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद जो आहे तो प्रत्यक्ष आषाढ मेघानं क्षणभर थांबून घ्यावा, तो आनंद अनुभवावा असं कवींना वाटतं. आणि निसर्गात त्यानेच घडवलेली रंगीबेरंगी जादुई किमया पाहण्याची संधी आपणाला द्यावी असे कवीला वाटते. आणि तर बा भ बोरकर यांनी जी कल्पना मांडलेली आहे ती खरं तर अफलातून आहे. प्रत्यक्ष आषाढ मेघानं थोडा वेळ थांबलं पाहिजे आणि निसर्गामध्ये त्यानंच घडवलेली ही रंगीबेरंगी जादुई किमया जी आहे तर ती पाहण्याची संधी आपल्याला द्यायला हवी असं कवींना वाटतं. आषाढ मेघ थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेतात चाललेली आवते, वेळूंची बेटे, फुललेला केवडा, सोनचाफा, लाजरी जाई हे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पाहता येईल असं कवींना वाटतं. म्हणजे निसर्गातल्या या अप्रतिम सौंदर्य स्थळांचं वर्णन या कवितेमध्ये कवींनी केलेलं आहे. आणि निसर्ग नेमका काय असतो आणि ह्या निसर्ग हा जादूगार कसा आहे आणि निसर्गासारखा कलावंत दुसरा खरंच कुठला नाही याचीही प्रचिती आपल्याला ही कविता अभ्यासल्यानंतर नक्कीच येते. रत्नजडित पंखांच्या फुलपाखरांचे थवे, पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्रीच्या मिठ्ठ काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याशी सुखसंवाद साधता येईल असं कवीला वाटतं. आणि या कवितेमध्ये कवींनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर त्या खरंच एका कवीला किती
काय काय सुचत असतं याची आपल्याला प्रचिती नक्की येईल की निसर्गामध्ये जी सौंदर्य स्थळं असतात, जी सुंदरता असते ती आपण शब्दामध्ये पकडू शकत नाही. पण इथे मात्र कवी बाभ बोरकरांनी अगदी नेमकेपणानं आपल्या शब्दकळेत हे अप्रतिम सौंदर्य खरं तर घट्ट बांधून ठेवलं आहे. निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनांमुळं कवितेतील वातावरण अधिक सजीव आणि चैतन्यमय झालाय. आणि निसर्गामध्ये असणारे विविध घटक जे आहेत त्या घटकांमधून सुद्धा मानवी भावभावना ज्या आहेत तर त्या आपल्याला नक्की दिसून येतात. आणि त्या भावभावनांमुळेच असेल कदाचित की ह्या कवितेतलं जे वातावरण आहे ते अधिक सजीव आणि चैतन्यमय झालेलं आहे. अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेत निर्माण केलेल्या माधुर्याचा आस्वाद घेताना आपण चकित होऊन जातो. आणि या कवितेमध्ये जे काही शब्दकळा किंवा जे शब्द कवींनी योजलेले आहेत तर ते कधी संस्कृत भाषेतले त्यांनी घेतलेले आहेत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपं त्यांनी योजलेली आहेत. परंतु याच्यामधून जे माधुर्य, जो भाषेचा गोडवा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्याचा आस्वाद घेत असताना आपणही नक्की चकित होऊन जाऊ. आणि कवी हे खरं तर शब्दप्रभूचे ईश्वर कसे असतात हे सुद्धा आपल्याला कवी बाभ बोरकरांच्या या कवितेतील शब्दांना पाहिलं, अनुभवलं की आपल्याला सुद्धा हा अनुभव जो आहे तर तो नक्की येईल. आता शब्दार्थ पहा की या मध्यवर्ती कल्पना या उतार्यामध्ये जे शब्द आलेले आहेत तर त्याचा थोडक्यात अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे. आषाढ म्हणजे मराठी महिन्याचं नाव हे आपल्याला माहिती आहे. ओतप्रोत म्हणजे काठोकाठ, छटा म्हणजे छाया, प्रतिबिंब, वेळूंची बेटे म्हणजे बांबूची वने आणि माधुर्य म्हणजे गोडवा. आता आपण ही कविता अभ्यासूया. पहा इथे कवितेची सुरुवात करताना कवी बाभ बोरकर काय म्हणतायत पहा. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरुणी तुझी करुणा. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा. किती सुंदर वर्णन आहे पहा. म्हणजे कवी बाभ बोरकर यांनी या कवितेमध्ये आषाढ महिन्यातील निसर्ग सौंदर्याचं जे अप्रतिम वर्णन केलेलं आहे आणि त्यांना हे समोर सगळं दृश्य दिसत आहे की या आषाढ सरींमुळं सर्वत्र हिरवागार निसर्ग बहरून आलेला आहे, तो खुलून दिसतो आहे. आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी प्रत्यक्ष आषाढ मेघानं थोडं थांबलं पाहिजे असं कवींना वाटतंय. आणि बरसणाऱ्या या मेघांनीच थोडं थांबावं ही जी काही कवी कल्पना आहे खरंच ती अफलातून आहे. कवी या मेघांना विनवणी करताना इथे या ओळी लिहितात आणि म्हणतात की रे थांब जरा आषाढ घना, की हे आषाढ घना किंवा हे आषाढ मेघा थोडा वेळ तू थांब. तुझ्या करुणेमुळं निर्माण केलेलं निसर्गाचं सौंदर्य मला डोळे भरून बघू दे, बघू दे दिटी भरून तुझी करुणा. की तुझ्याच करुणेमुळं हे सगळं अप्रतिम सौंदर्य जे आहे ते निसर्गामध्ये निर्माण झालेलं आहे आणि तुझ्यासोबत हे अप्रतिम सौंदर्य मला त्या ठिकाणी पाहता येईल. किती सुंदर कल्पना आहे बघा. आपण जर हा सगळा महिने मराठी महिने जे आहेत तर ते दाखवणारं हे एक वर्तुळ आहे आणि आपलं ऋतुचक्र याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, की इथे आषाढ महिना जो आहे तर तो पावसाळ्याचा महिना आहे आणि पावसाला इथे खरं तर सुरुवात होत असते. आणि हा आषाढ महिन्यामध्ये हा पाऊस जेव्हा बरसायला लागतो तेव्हा अर्थातच त्या ठिकाणी सर्वत्र सृष्टी जी आहे ती हिरवीगार होते. आणि ह्या आषाढामध्ये खरं तर सगळे शेतकरी जे आहेत तर ते ह्या पावसाची वाट बघत असतात. आणि जेव्हा ह्या आषाढ महिन्यामध्ये पावसाच्या सरी बरसतात तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो. आणि इथे आषाढ जो आहे तो खरं तर त्याला ह्या धरती मातेबद्दल दया वाटते आणि या धरती मातेची तहान भागवण्यासाठी तो बरसू लागतो. आणि तो जेव्हा बरसतो तेव्हा त्या ठिकाणी ओसाड बनलेला हा जो काही निसर्ग आहे किंवा एक उजाड जे काही डोंगर पर्वत झालेले असतात ते सगळे हिरवेगार व्हायला लागतात. आणि हे सगळं अप्रतिम सौंदर्य या आषाढामध्ये आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतं. आणि म्हणूनच इथं कवी म्हणतात की हे आषाढ घना, तूच हे सगळं रूप ह्या पृथ्वीचं बदललेलं आहेस, या धरतीचं बदललेलं आहेस आणि ते पाहण्यासाठी तू थोडा वेळ थांबला पाहिजेस. आणि तुझ्यासोबत मला काय करायचं आहे, हे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवायचं आहे,
पाहायचं आहे, डोळे भरून बघायचं आहे. म्हणजेच कवींना या आषाढ मेघाला हेच सांगायचं आहे की हे मेघा, तुझ्या करुणेमुळं दयेमुळं हा निसर्ग बहरलाय. त्याचं सौंदर्य किती पाहू आणि किती नको असं मला झालंय. आणि तू सुद्धा हे सौंदर्य बघ, तुझ्यासह निसर्गाची सुंदरता मला बघायची आहे. म्हणून तू थोडा वेळ थांब. अशा प्रकारची विनवणी जी आहे ती आषाढ घनाला कवींनी या 2 ओळींमधून केलेली आपल्याला दिसून येते. पुढे कवी काय म्हणतात पहा. कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मदली अवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुना. आता पहिल्यांदा आपण शब्दार्थ पाहूया की पाचू म्हणजे हिरवे रत्न, प्रवाळ म्हणजे पोवळे लाल रंगाचे रत्न, इंद्रनीळ म्हणजे निळ्या रंगाचं रत्न, आवत म्हणजे नांगर, वेळूंची बेटे म्हणजे बांबूची वने, आणि पदविन्यास खुना म्हणजेच पाऊल खुना. आता इथे या ओळींचा अर्थ जो आहे तो पहिल्यांदा आपण समजून घेऊया. पहा, इथे रत्नांचे उल्लेख आलेले आहेत की पाचू सारखी, म्हणजेच पाचू हे हिरव्या रंगाचे एक रत्न आहे. आणि ह्या पाचू सारखी दिसणारी हिरवीगार शेते अतिशय नाजूक दिसत आहेत. पोवळ्यासारखी, खरं तर पोवळा हे सुद्धा लाल रंगाचे एक रत्न आहे. आणि ह्या पोवळ्यासारखी लाल मातीमध्ये नांगरणी आता सुरू आहे. इंद्रनील, खरं तर हे सुद्धा निळ्या रंगाचे एक रत्न आहे. आणि ही इंद्रनील रत्नासारखी बांबूची वनं, हे सगळं त्या ठिकाणी कवींना समोर दिसत आहे. आणि या अफाट सौंदर्याच्या खुणा म्हणजे त्या ठिकाणी जणू हे आषाढ घनात तुझ्याच पाऊल खुणा आहेत. आणि तुझ्यामुळे ही धरती सौंदर्यात रत्नांप्रमाणे न्हावून निघाली आहे. तुझ्याशिवाय हे घडू शकलं नसतं. यातील प्रत्येक गोष्टीत तू आहेस आणि तुझ्या अस्तित्वानं ही सगळी सृष्टी जी आहे ती नटून गेली आहे, असं कवींना या ओळीतून ह्या आषाढ मेघांना सांगायचं आहे. आणि म्हणून आषाढ मेघांना ही कवी म्हणतात की हे आषाढ मेघा, थोडा वेळ तू थांब आणि तूच निर्माण केलेलं हे सौंदर्य जे आहे ते बघ. आणि मग इथे तुला रत्नांसारखी हिरवीगार शेती त्या ठिकाणी बघायला मिळेल. आणि प्रवाळ नावाचं रत्न असेल, इंद्रनीळ नावाचं रत्न असेल, की त्यांच्यासारखं मग आवत असेल, वेळूंची बेटं असतील, की हे सगळं तुझ्याच पाऊल खुणा इथं उमटलेल्या तुला नक्की बघायला मिळतील, असं कवी म्हणतात. पुढे पहा. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाई चाले की, तुझं चोरून बघते पुन्हा पुन्हा. आता केतकी म्हणजे केवड्याचं झाड किंवा फुलं, सोनचंपक म्हणजे सोनचाफा, आणि चंपक, जुई ही तर फुलांची नावं आहेत. आणि हे सगळं स्क्रीनवरती तुम्हाला आता बघायला मिळत आहे. आता या ओळींचा अर्थ आपण समजून घेऊ की कवी असं म्हणतात की हे आषाढ मेघा, तुझ्या येण्यानं सुवासिक केतकी खरं तर रोमांचित झाली आहे. नुकतीच जन्माला आलेली फुललेली सोनचाफ्याची कळी झुलते आहे. आणि तुला पुन्हा पुन्हा चोरून पाहणाऱ्या जाईच्या मुली लाजत आहेत. सर्व वेलींना, फुलांना तुझ्या येण्यानं नवीन उत्साह आलाय. आणि या फुलांनी निसर्गात रंग भरायला सुरुवात केली आहे. आपल्या सुगंधाने आसमंत प्रसन्न केलाय. खरं तर हेच सौंदर्य आपणही बघत असतो. पण ह्या शब्दकळेमध्ये जे कवींनी मांडलेलं आहे ते पाहिल्यानंतर हा उभा निसर्ग आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. हे खरं तर कवींच्या ह्या शब्दांचं, ह्या शब्दकळेचं वैशिष्ट्य आहे. आता पुढे कवी काय म्हणतात पहा. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मनी घर, वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. हे तर अप्रतिम वर्णन आहे की इथं ते जे आपल्याला त्या ठिकाणी समोर निसर्गामध्ये बघायला दिसत असतं, तर तेच इथं शब्दांमध्ये कसं पकडलेलं आहे कवींनी, तर ते आपण बघूया. सुरुवातीला येते शब्दांचे अर्थ समजून घेऊया की पहा, गगन म्हणजे आकाश, घडीभर म्हणजे थोडा वेळ, आसर म्हणजे पावसाळ्यातील उघडीप, वासरमणी म्हणजे सूर्य, तव म्हणजे तुझ्या, आणि हळदुव्या म्हणजेच हळदीच्या रंगाचे. आता आपण या ओळींचा अर्थ जो आहे तर तो आपण जाणून घेऊया. कवी या आषाढ मेघांना उद्देशून म्हणतात की थोडा वेळ बरसणं हे आषाढ मेघा तू थांबव, थोडी उघडीप होऊ दे, म्हणजे थोडा थांब, तू बरसायचा थांब, सूर्याचं घर उघडून खुलं कर, हे आकाश स्वच्छ दिसू दे, तुझ्या जादूने नवे कोवळे हळदीच्या रंगाचे ऊन या धर्तीवर येऊ दे. आणि ह्या फोटोमध्ये ज्या पद्धतीनं ही सूर्याची किरणं जी आहेत तर ती जेव्हा ह्या धर्तीवरती पडतात तेव्हा अर्थातच हे धर्तीचं जे सौंदर्य जे आहे ते आणखीन खुलून दिसतं. आणि निसर्गातलं हे जे काही समोर निर्माण झालेलं जे सौंदर्य आहे तर त्याचा आस्वाद जो आहे तर तो आणखीन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे घेता येणार आहे. कारण सूर्याची ही
किरणं जी आहेत आणि त्यातही ही पिवळी किरणं, सोनेरी किरणं जी आहेत, तर ती त्या ठिकाणी जेव्हा या हिरव्यागार शेतावरती पडतील तेव्हा अर्थातच ते सौंदर्य आणखीन त्या ठिकाणी खुलून दिसणार आहे आणि निसर्गातलं हे ओसंडून वाहणारं सौंदर्य स्वच्छ अशा सूर्यप्रकाशात आणखीन खुलून दिसेल असं कवींना वाटतं. आणि म्हणून या आषाढ मेघाला म्हणतात थोडा वेळ तू बरसायचा थांब. पुढे कवी काय लिहितात पहा. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खगांचा मधुगानाने, आणि शहारा तृणपर्णा. आता कणस म्हणजे कणीस, जीवस म्हणजे पौष्टिक, अरळ म्हणजे अलवार कोमल, कंठ म्हणजे गळा, खग म्हणजे पक्षी, मधु म्हणजे मधुर, गान म्हणजे गीत, आणि तृणपर्णा म्हणजे गवताचे पाते. आता ह्या ओळींचा अर्थ जो आहे तो आपण समजून घेऊया. पहा इथे जे काही फोटो मी घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये ज्वारीचं कणीस दाखवलेलं आहे, मक्याचं कणीस दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतामध्ये जी काही कणसं आहेत तर ती सगळी दाण्यांनी भरून जाऊ देत असं कवींना वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते वर्णन करतात या गोष्टीचं की कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, की ताटावर झुलणारं जे कणसाचे दाणे आहेत, मग ते ज्वारीचं असू दे, मक्याचं असू दे किंवा अन्य कोणतंही असू दे, की तुझ्या पौष्टिक दुधाने भरू देत असं त्या ठिकाणी आषाढ मेघाला हे कवी सांगतात किंवा आषाढ मेघाला उद्देशून म्हणतायत की फुलांच्या देठामध्ये, आणि पुढे त्याचं म्हणतात देठ फुलांचा अरळ मधाने, आणि फुलांच्या या देठामध्ये कोमल म्हणजेच अलवार की कोवळा मध साठू दे, आणि त्याचबरोबर कंठ खगांचा मधुगानाने, आणि शहारा तृणपर्णा, आणि पक्ष्यांच्या गळ्यामध्ये आनंदाच्या गोड गाण्याचं बोल उतरू देत, पक्ष्यांच्या मधुर गोड किलबिलाटाने गवत पात्यांवर आनंदाचा शहारा फुलू दे असं त्या ठिकाणी कवी या आषाढ मेघांना उद्देशून सांगतायत. म्हणजे जे जे काही त्या ठिकाणी बदल ह्या निसर्गामध्ये होत आहेत हे सगळं आषाढ मेघामुळे होत आहेत. आणि हे सगळं निसर्गातलं हे सगळं अप्रतिम वर्णन, निसर्गातल्या प्रत्येक वस्तूचं हे जसंच्या तसं वर्णन जे आहे की जे आपल्या नजरेसमोर डोळ्यासमोर आणून उभं करण्याचं काम इथं कवी या प्रत्येक शब्दातून प्रत्येक ओळीतून करताना आपल्याला दिसतात. पुढे काय म्हणतात पहा. आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यांनी, रत्नकळा उधळीत माध्यानी, नानोत इंद्रवर्णात वना. आता इथं या ओळीत या काही शब्दांचे अर्थ आपण जाणून घेऊ म्हणजे आपल्याला ह्या ओळींचा अर्थ लक्षात येईल. आश्लेषा म्हणजे हे एक पावसाळी नक्षत्र आहे. तुषार म्हणजे शिंतोडे, पिसोळी म्हणजे फुलपाखरू, रत्नकळा म्हणजे रत्नाचं तेज, माध्यान्ह म्हणजे दुपारची वेळ, नानोत म्हणजे भिजवत, आणि इंद्रवर्ण म्हणजे अर्थातच निळा रंग. आता इथे कवी काय म्हणतात की आश्लेषा म्हणजेच हे एक नक्षत्राचं नाव आहे, हे आत्ताच आपण बघितलेलं आहे की आश्लेषा नक्षत्रातील पावसाच्या थेंबांनी आंघोळ करणारी फुलपाखरं इथं थव्या थव्यांनी भिरभिरत राहू देत असं कवी त्या ठिकाणी या आषाढ मेघांना विनवणी करतायत की दुपारच्या प्रहरी रत्नांची किरणे उधळीत ही थव्या थव्यांनी भिरभिरणारी फुलपाखरं या वनराईला निळ्या रंगात बुडवू दे असं त्या ठिकाणी इथं एक अपेक्षा जी आहे ती ह्या आषाढ मेघांकडून कवींनी आषाढ मेघांकडे कवींनी व्यक्त केलेली आहे. आणि खरंच आहे की निसर्गामध्ये हे जे काही फुलपाखरं असतील किंवा इतर सगळे कीटक असतील की हे सगळं त्या ठिकाणी ह्या जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा अर्थातच निसर्गातला प्रत्येक जीवामध्ये एक चैतन्य येत असतं, एक आनंद ओसंडून भरून वाहत असतो, आणि थव्या थव्यांनी भिरभिरणारी ही फुलपाखरं आपलं लक्ष नक्कीच वेधून घेत असतात. आणि अशा पद्धतीची ही रंगीबेरंगी फुलं जेव्हा आपण निसर्गामध्ये बघतो तेव्हा आपल्याला होणारा आनंद सुद्धा खूप मोठा असतो. आणि हे सगळं दृश्य आपल्याला ह्या निसर्गामध्ये नक्की बघायला मिळतं. आणि ह्या कवितेचा शेवट करताना कवी काय म्हणतात पहा. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे, करू दे मज हितगुज त्या सवे, निरखित जळातील विधुवदना. आता इथे शब्दार्थ पहिल्यांदा पाहूया की पीत म्हणजे पिऊन, आसवे म्हणजे अश्रू, पालवी म्हणजे कोवळी पाने, हितगुज म्हणजे मनातले बोलणे, त्या सवे म्हणजे त्यांच्याबरोबर, नानोत म्हणजे भिजवत, इंद्रवर्ण म्हणजे निळा रंग, निरखित म्हणजे न्याहाळत पाहत, आणि विधुवदना म्हणजे चंद्रबिंबाला. इथे कवी असं म्हणतात की काळोखाचा अश्रू पिऊन, बघा काळोखाची पीत आसवे म्हणजेच काळोखाचा अश्रू पिऊन काळोखाचं दुःख अनुभवत. आता काळोखाचा अश्रू म्हणजेच त्या ठिकाणी काळोखाचं दुःख, की काळोखाची पीत आसवे म्हणजे काळोखाचा अश्रू पिऊन म्हणजेच काळोखाचं दुःख अनुभवत, या पालवीत उमलता काजवे, झाडाच्या कोवळ्या पानांमधून उमललेल्या काजव्यांशी मला गुजगोष्टी करू दे असं त्या ठिकाणी हे कवी ह्या आषाढ
आषाढ मेघांना म्हणतायत. आता पुन्हा एकदा पहा की या काळोखाचं अश्रू पिऊन म्हणजेच काळोखाचं दुःख अनुभवत झाडाच्या या कोवळ्या पानांतून उमललेल्या काजव्यांशी मला काय करायचंय, गुजगोष्टी करायच्या आहेत अशी इच्छा कवी व्यक्त करतात. आणि पुढे काय म्हणतात बघा, करू दे मज हितगुज त्या सवे निरखित जळातील विधुवदना. आणि त्याचबरोबर पाण्यात तरंगणाऱ्या चंद्रबिंबाचं सौंदर्य न्याहाळीत मला या काजव्यांशी हितगुज करू दे, त्यांच्याशी गप्पा मारू दे आणि त्यांच्याशी मला बोलू दे. हे अप्रतिम सौंदर्य या काळोखामधलं ह्या काजव्यांच्या रूपानं मला अनुभवायला मिळू दे. अशा प्रकारे निसर्ग कवी बा बोरकर यांनी निसर्गातील सौंदर्याचं वर्णन जे आहे ते अतिशय सुंदर अशा शब्दकळेमध्ये इथे केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, ही कविता तुम्हाला नक्कीच समजलेली असेल. हा सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.